आक्रमक झालेला बंजारा समाज हा जिल्हाधिकारी कार्यालयावरती विराट मोर्चा घेऊन आलेला आहे आणि या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या बंजारा बांधवांचं काय म्हणणं आहे आपण विचारू। काय सांगाल, आज मोठ्या संख्येने हा मोर्चा काढलेला आहे, खूप मोठ्या प्रमाणात लोक आक्रमक आहेत। कसं आहे, आता खूप दिवसापासून बंजारा समाज अन्याय सहन करत आहे। कारण आज 70 वर्षे झाले आमची गॅजेटमध्ये नोंद असताना पण की आम्हाला त्या आरक्षणाचा फायदा घेता आला नाही आहे। आज कुठंतरी मराठा समाजाच्या निमित्ताने गॅजेटमध्ये नोंद सापडल्यामुळे आता आमचं एवढंच म्हणणं आहे शासनाला की बाबा ही जी नोंद आहे त्या नोंदच्या आधारे आम्हाला त्याच्यामध्ये समाविष्ट करून घ्यावा आणि आदिवासीच्या ज्या एसटी आरक्षण लागू करावं। जर हे नाही केलं तर ह्याच्यानंतर मी स्वतः वैयक्तिक आमरण उपोषण करणार, जीव जाईपर्यंत आमरण उपोषण करणार आहे। आरक्षण मिळालं पाहिजे। काय सांगा, लोक आक्रमक आहेत सगळे आणि एकत्रित आता जिल्हाधिकारी कार्यालयावरती जात आहेत। लोकांची भावना आणि प्रतिक्रिया ही याच्यामुळं आहे की बंजारा समाज हा रास्त मुद्द्याने संविधानाच्या घटनेनं या ठिकाणी हा आरक्षणाचा लढा लढतोय। गेली 20 वर्षापासून बंजारा समाज हा लढा लढतोय। मला आज या आपल्या माध्यमातून सांगायचं आहे, बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यासाठी हा बंजारा समाज समस्त बीड जिल्ह्यामध्ये रस्त्यावर उतरलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये ह्याच्यापेक्षा भविष्यात मोठी लढाई आणि आक्रमक स्वरूपाची लढाई असेल। मुंबईवरती मराठा समाज गेला आणि त्यानंतर हैदराबाद गॅजेट लागू झालं, तसं तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? आमचं पाऊल पहिल्यांदा तालुका आणि जिल्हा, या जिल्हा आणि तालुक्याच्या स्तरावर या शासनाने दखल जर नाही घेतली तर बंजारा समाजामध्ये ही ताकद आहे की मुंबई पण हायजॅक बंजारा समाज करू शकतो, यात कुठलीही शंका नाही। शासनानं त्वरित आमच्या प्रश्नाचा ज्वलंत जो प्रश्न आहे बंजारा समाजाचा याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं। आपण पाहतोय आक्रमक भूमिका व्यक्त केली जाते ना, एकंदरीत आपण बघितलं तर अशा संख्येने हे जे हजारोच्या संख्येने जो बंजारा समाज बांधव आहे ते सहभागी झालेले आहेत आणि त्यामध्ये माता भगिनींची देखील खूप मोठी संख्या आहे। हातामध्ये फ्लेक्स घेतलेले छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी हा बंजारा समाज दाखल झालेला आहे आणि एकंदरीत जर बघितलं तर आक्रमक असलेल्या या बंजारा समाजानं आता एसटीच्या आरक्षणाची हाक दिलेली आहे। त्यामुळं आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही असा देखील जो नारा आहे तो हा बंजारा समाज देताना आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतोय। त्यामुळे एकंदरीत ही सगळी काय सांगाल, किती लोक आहेत या ठिकाणी आणि सरकारला काय मागणी असेल? महाराष्ट्र शासनाच्या बंजारा समाज हा NT मध्ये आहे, पण पहिल्यांदा हैदराबाद गॅजेटनुसार महाराष्ट्र समाजामधील बंजारा समाज हा पूर्णतः ST मध्ये आहे। वसंतराव नाईक साहेबांनी 1968 मध्ये लोक आक्रमक आहेत, ST मध्ये त्यांचा समावेश पाहिजे, कारण ऑलरेडी आदिवासी आहेत। कारण बंजारा समाज हा मागच्या 50-75 वर्षापासून भारत स्वातंत्र्य झाल्यापासून या मागणीसाठी पाठपुरावा करत आहे। स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेबांनी त्या ठिकाणी 1968 मध्ये इंदिरा गांधीला सांगून त्या ठिकाणी शुक्रवार दिवस होता, शनिवार आणि रविवार दिवशी सोमवारी पारित होणार होता, पारित झालेलं नाही। तर तो ही एक आमची विनंती आहे। बीड जिल्ह्यातील मराठवाड्यातील समाज हा प्रवर्गामध्ये टाकतोय। वाड्या वस्ती तांड्यावरचा जो हा बंजारा समाज आहे हा जिल्हाधिकारी कार्यालयावरती आलेला आहे आणि एकंदरीत जर बघितलं तर आता सरकारला देखील इशारा दिला जातोय, जर सरकारनं या आंदोलनाचा विचार नाही केला, ST मध्ये आरक्षणाचा विचार नाही केला तर आगामी कालावधीमध्ये मुंबई जाम करण्याचा देखील इशारा बंजारा बांधवांनी दिला आहे। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।